त्याचा पहिला आग्रह म्हणजे रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी हा ज्ञानाची अभिलाषा असणारा असावा. आपण आहोत का तसे? काय रे, आपण आपल्या वर्गामध्ये शिकत असताना आमचे सर पुढे शिकवतायत, आम्ही जिज्ञासेनं काही प्रश्न विचारतो का रे सरांना? सर हे असं का, सर हे असं का, सर हे तसं का, सर हे कशामुळं, असे कधी आम्ही प्रयत्न करतो का रे? विचार आपल्या स्वतःला. आणि अण्णांची ती इच्छा होती की माझा विद्यार्थी हा ज्ञानाची अभिलाषा असणारा असावा, जगाचा आणि भविष्याचा वेध घेणारा विद्यार्थी तयार झाला पाहिजे. फार मोठी स्वप्न होती रे. आता आपल्याला आनंद वाटतोय, आता आपण फॅन खाली शिकतोय, आता आपण ह्या सगळ्या सोयी सुविधांमध्ये शिकतो, पण तो काळ तसा नव्हता. जे योजलेलं होतं ते सत्यात उतरवण्यासाठी अनेक वर्षांचा कालखंड गेलेला आहे. तेव्हा आपण या सुखामध्ये आहोत, पण हे सुख उपभोगत असताना ज्यांनी हे निर्माण केलं त्यांनी खूप चटके सहन केलेले.